हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे क्लास 8चं 7 चॅप्टर नंबर 7चं प्रॅक्टिस सेट नंबर 7.3। याच्या आधीचे सर्व प्रॅक्टिस सेट मी घेतलेले आहेत, तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता। ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर 1 काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ऑफ इनवर्स व्हेरिएशन। म्हणजे आपल्याला काही स्टेटमेंट दिलेले आहेत, त्यातले आपल्याला फक्त बघायचे आहेत की इनवर्स व्हेरिएशनचे स्टेटमेंट कोणते आहेत। ठीक आहे, बघा नंबर ऑफ वर्कर ऑन अ जॉब अँड टाइम टेकन बाय देम टू कंप्लीट द जॉब। काय येईल, कोणतं व्हेरिएशन येईल असं वाटतं तुम्हाला? हे बघा काय म्हटलेलं आहे, नंबर ऑफ वर्कर ऑन जॉब। हे बघा, जेवढे जास्त वर्कर असतील, नंबर ऑफ वर्कर इन्क्रीजेस, म्हणजे जेवढे जास्त वर्कर असतील तेवढा कमी वेळात काम पूर्ण होऊन जाईल। म्हणजे इनवर्स व्हेरिएशन आहे का? यस, दिस इज अ इनवर्स व्हेरिएशन। इनवर्स व्हेरिएशन। ठीक आहे, सेकंड बघा, नंबर ऑफ पाइप ऑफ सेम साइज टू फिल अ टँक अँड द टाइम टेकन बाय देम टू फिल द टँक। हे बघा, जेवढे जास्त पाईप असतील तेवढा काय लागेल, टँक भरायला कमी वेळ लागेल। ठीक आहे, म्हणजे हे पण कोणतं व्हेरिएशन आहे? इनवर्स व्हेरिएशन। म्हणजेच काय येईल, इनवर्स व्हेरिएशन। ठीक आहे, थर्ड नंबरचं बघा, पेट्रोल फिल इन द टँक ऑफ व्हेकल अँड इट कॉस्ट। हे इनवर्स व्हेरिएशन आहे का? आपण जेवढं गाडीमध्ये पेट्रोल फिल करू, तेवढं पेट्रोल इन्क्रीज करू, वाढू, तेवढा त्याचा कॉस्ट पण वाढवे, म्हणजे त्याला पैसे पण तेवढेच द्यावे लागतील। म्हणजे हे इनवर्स व्हेरिएशन आहे का? नाही, दिस इज नॉट अ एक्झाम्पल ऑफ इनवर्स व्हेरिएशन। इनवर्स व्हेरिएशन। 4 नंबर बघा, एरिया ऑफ सर्कल अँड इट्स रेडियस। काय येईल, इनवर्स व्हेरिएशन येईल का? बघा, इनवर्स व्हेरिएशन येईल का? हे बघा, जेवढी जास्त आपण रेडियस वाढवू तेवढं सर्कलचं सर्व एरिया वाढणार आहे। म्हणजे इनवर्स व्हेरिएशन आहे का? नो। म्हणजेच काय येईल, दिस इज नॉट example of इनवर्स व्हेरिएशन। इनवर्स व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे का? हे नाही। ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2 बघा, इफ 15 वर्कर कॅन बिल्ड अ वॉल इन 48 आवर, हाऊ मेनी वर्कर विल बी रिक्वायर्ड टू डू द सेम वर्क इन 13 आवर। म्हणजेच आपल्याला काय म्हटलेलं आहे, 15 वर्कर त्यांचं जी वॉल बांधायचं काम आहे ते किती तासात कंप्लीट करतात? 48 आवरमध्ये। ठीक आहे, तर मग 30 आवरमध्ये किती वर्कर लागतील आपल्याला? जर आपलं काम आपल्याला 30 आवरमध्ये कंप्लीट करायचं असेल तर किती वर्कर लागतील हे आपल्याला काढायचं आहे। बघा, कोणतं व्हेरिएशन वाटते तुम्हाला? इनवर्स व्हेरिएशन आहे का? बरं, कारण जेवढे जास्त वर्कर वाढू तेवढा टाईम काय लागेल? कमी लागेल। म्हणजेच कोणतं व्हेरिएशन आहे? इनवर्स व्हेरिएशन। ठीक आहे, बघा मी काय करते, डिनोट करायचं आपल्याला। लेट द number of worker be n पकड़ते। ठीक है, and time to build a wall in hours be t। ठीक आहे, मग आता कोणतं व्हेरिएशन वाटते आपल्याला? इनवर्स व्हेरिएशन आहे। म्हणजेच काय येईल, n इनवर्सली व्हॅरीज विथ 1/t। ठीक आहे, हे आलं। आता याला मला प्रोपोर्शनॅलिटी साईन काढून टाकायचे। काय येईल, n इज इक्वल्स टू k/t। k काय असतो? k इज अ व्हेरिएशन कॉन्स्टंट। ठीक आहे, आता बघा काय इन इक्वेशन, n इंटू t इज इक्वल्स टू k। ठीक आहे, आता बघा आपल्याला फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे, किती वर्कर आहेत? 15 वर्कर आहेत आणि किती तासात काम करतात? 48 आवरमध्ये। ठीक आहे, आता म्हणजेच n किती येईल, वेन n इज इक्वल्स टू 15 आणि t इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे? 48। ठीक आहे, आता पुट करू आपण याच्यामध्ये, 15 मल्टिप्लाय बाय 48 इज इक्वल्स टू k। मीन्स k इज इक्वल्स टू काय येईल, 720।
ठीक आहे. हे आपलं केची व्हॅल्यू आली. ही काय करते मी या इक्वेशनमध्ये पुट करते. एन सो इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय येईल, एन इंटू टी इज इक्वल्स टू केची व्हॅल्यू इथं पुट करा, काय 720. ठीक आहे. हे आलं. आता बघा आपल्याला काय दिलेलं आहे, सेकंड कंडिशन बघा काय म्हटलेलं आहे की आपल्याला किती वर्कर लागतील. टी दिलेला आहे आणि काय सांगितलं, एन काढायचं सांगितलं, वर्कर काढायचं सांगितले. ठीक आहे. म्हणजेच बघा देन टी इज इक्वल्स टू 30 आणि एन काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. पुट करा याच्यामध्ये इक्वेशन ऑफ व्हेरिएशनमध्ये. एन इंटू 30 इज इक्वल्स टू 720 म्हणजेच एन इज इक्वल्स टू हा 30 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे जाऊन काय होईल, डिवाइड, म्हणजे 720/30 म्हणजे यांची व्हॅल्यू काय येईल, 0 0 कट होईल, काय येईल, एन इज इक्वल्स टू 3 1 3 3 2 6 15 3 6 12 म्हणजेच 3 4 12 एन इज इक्वल्स टू 24 काय येईल. मग हेन्स किती वर्कर लागतील आपल्याला, 24 वर्कर्स विल बी रिक्वायर्ड म्हणजे 24 वर्कर लागतील. त्याच्यामुळे काय होईल, आपलं काम 30 आवरमध्ये कंप्लीट होईल. ठीक आहे. समजलं. एक्झाम्पल बघा क्वेश्चन नंबर 3 काय आहे, 120 bag of half liter milk can be filled by a machine within 3 minutes. म्हणजे 120 बॅग ज्या दुधाच्या बॅग असतात, ठीक आहे, त्या 120 बॅग किती वेळात भरते ती मशीन, 3 मिनिटमध्ये. फाइंड द टाइम टू फिल सच अ 1800 बॅग. मग एवढ्या बॅग भरायला तिला किती वेळ लागेल हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आधी बघा कोणतं व्हेरिएशन असेल, हे बघा जेवढ्या जास्त बॅग तेवढाच त्याला टाईम जास्त लागणार, म्हणजेच बॅग वाढतील तर टाईम पण वाढेल. कोणतं व्हेरिएशन वाढते, डायरेक्ट व्हेरिएशन आहे. ठीक आहे. म्हणजेच बघा काय येईल, मग मी म्हणजे पुट करते, लेट द नंबर ऑफ बॅग बी एन अँड टाइम टेकन टू फिल इट इन मिनिटमध्ये भरत आहेत ना, म्हणजेच टी, त्याला काय पकडते, टी पकडते. ठीक आहे. म्हणजेच काय आपलं कोणतं व्हेरिएशन आहे, डायरेक्ट व्हेरिएशन, म्हणजेच एन व्हॅरीज डायरेक्टली टी. ठीक आहे. आता मी प्रोपोर्शनॅलिटी साईन काढून टाकते, तर काय येईल, एन इज इक्वल्स टू के इंटू टी. के काय असतो, के इज अ व्हेरिएशन कॉन्स्टंट. ठीक आहे. आता बघा एन अपॉन टी इज इक्वल्स टू के. काय केलं, फक्त मी हा डी इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे घेऊन डिवाइड करून आले. ठीक आहे. आता बघा वेन काय दिलेलं आहे, फर्स्ट कंडिशन बॅग किती दिले आहेत, 120 बॅग दिले आहेत आणि किती मिनिटमध्ये कंप्लीट भरत आहे ती मशीन, 3 मिनिटमध्ये. म्हणजे यांची व्हॅल्यू किती दिली आहे, एन इज इक्वल्स टू 120 आणि टी इज इक्वल्स टू 3 मिनिट आहे. पुट करा व्हॅल्यू, काय येईल, 120/3 इज इक्वल्स टू के. म्हणजेच के इज इक्वल्स टू काय येईल, 3 4 12 14. ठीक आहे. म्हणजेच हे काय आली आपली कॉन्स्टंटची व्हॅल्यू. सो इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय येईल, मग पुट करू, केची व्हॅल्यू पुट करते, एन अपॉन टी इज इक्वल्स टू केची व्हॅल्यू किती आहे, 40. म्हणजेच हे काय आलं आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आलं. ठीक आहे. आता आपल्याला सेकंड कंडिशन काय दिलेलं आहे, फाइंड द टाइम टू फिल सच अ 1800 बॅग. आता हे 1000 कशाची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला, एनची दिलेली आहे आणि 1800 बॅग भरायला किती वेळ लागतो हे काढायचं आहे. म्हणजेच काय दिलेलं आहे आपल्याला, एन इज इक्वल्स टू दिलेला आहे आणि काय करायचं आहे, टी फाइंड करायचं आहे. ठीक आहे. बघा आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय असतो, एन अपॉन टी. आता लिहिलं आपण काय आहे, एन अपॉन टी इज इक्वल्स टू 40. म्हणजेच काय येईल, अपॉन टी इज इक्वल्स टू 40. आता बघा मी काय करते, हा टी इकडे डिव्हिजनमध्ये हा इकडे घेऊन जाते आणि हा 40 इथं आहे ना, हा इकडे आणते, हा मल्टिप्लिकेशनमध्ये इकडून काय होईल, डिवाइड आहे किंवा
एक स्टेप जास्त करते बघा. हा टी इकडे डिव्हिजनमध्ये इकडे जाऊन मल्टिप्लाय झाला. तर टी इज इक्वल्स टू आता हा 40 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे जाऊन काय होईल डिवाइड होईल. समजत आहे बघा. टी इज इक्वल्स टू काय होईल 0 0 कट. काय येईल आन्सर 45 म्हणजे किती मिनिटं लागतील त्यांना 45 म्हणजेच काय येईल आपला आन्सर हेन्स 45 minutes to fill 1800 बॅग. 1800 बॅग पॅक करायला किती मिनिट लागेल त्या मशीनला 45 मिनिट. ठीक आहे समजलं. क्वेश्चन नंबर 4 बघा. या प्रॅक्टिस सेटचा लास्ट क्वेश्चन. अ कार विथ अ स्पीड 60 km/h टेक 8 hours टू ट्रॅव्हल सम डिस्टन्स. एका कारची स्पीड किती होती 60 km/h. किती तासात कंप्लीट करते ती 8 hours. what should be the increase in the speed if the same distance is had to covered in 7.5 hours. म्हणजेच तेवढं डिस्टन्स त्या कारने काय केलं 7.5 hours कंप्लीट केलं. तर त्या गाडीची स्पीड किती असेल हे काय करायचं आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजे फाइंड करायचं आहे आणि त्याचं काय करायचं आपल्याला कितीने इन्क्रीज केली असेल. म्हणजे त्या गाडीची 7.5 hours पोहोचली ना ती कार. तर तिची स्पीड कितीनं वाढवली असेल म्हणून ती एवढे लवकर पोहोचली. ठीक आहे बघा काय येईल मग. काय घेते मी लेट द स्पीड ऑफ कार. स्पीड ऑफ कार काय घेते बी यस. ठीक आहे. अँड टाइम टेकन टू ट्रॅव्हल सम डिस्टन्स काय घेते टी घेते. ठीक आहे. आता बघा कोणतं व्हेरिएशन आहे हे बघा. हे बघा जेवढा जास्त स्पीड वाढू तेवढा कमी तासामध्ये पोहोचू. काय होईल स्पीड वाढला की आपला जो टाईम आहे पोचायचा तो कमी होईल. म्हणजे कोणतं व्हेरिएशन आहे इन्व्हर्स व्हेरिएशन. ठीक आहे. म्हणजेच काय येईल यस इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1/t. ठीक आहे. म्हणजेच काय येईल यस इक्वल्स टू k/t. के काय असतो के इज अ व्हेरिएशन कॉन्स्टंट. व्हेरिएशन कॉन्स्टंट. ठीक आहे. आता बघा फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे आपल्याला. आधी याला सॉल्व करून घेते. यस इंटू टी इज इक्वल्स टू के. ठीक आहे. आता बघा आपल्याला फर्स्ट कंडिशन दिलेली आहे की स्पीड किती होता म्हणते 60 आणि टाईम किती लागला 8 hours. ठीक आहे. म्हणजेच यस किती दिलेलं आहे 60 आणि टी किती आहे 8 hours लागला. आता इथे पुट करा 60 × 8 इज इक्वल्स टू के. म्हणजेच के इज इक्वल्स टू काय येईल 480. ही काय आली केची व्हॅल्यू आली. तर केची व्हॅल्यू मी इक्वेशनमध्ये पुट करते. सो काय येईल इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय येईल इक्वेशन ऑफ व्हेरिएशन यस इंटू टी इज इक्वल्स टू 480. हे काय आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ठीक आहे. आता आपल्याला सेकंड काय दिलेली आहे कंडिशन की तिने स्पीड वाढवला आणि किती स्पीड वाढवला हे माहिती नाही पण कार किती तासात पोहोचली 7.5 hours तिथे जाऊन पोहोचली. तर आपल्याला तो स्पीडच काढायचा आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू कशाची दिलेली आहे टी दिलेला आहे 7.5 hours. म्हणजे 7.5 ला कसं लिहू शकते मी 7.5 लिहू शकते. ठीक आहे. म्हणजे पुट करते इक्वेशन ऑफ व्हेरिएशनमध्ये यस मल्टिप्लाय बाय 7.5/480. म्हणजेच यस इज इक्वल्स टू 480/7.5. म्हणजेच एस इज इक्वल्स टू काय येईल 64. ही काय आली आपली तिची स्पीड आली किती 64 km/h. ठीक आहे. आपल्याला काय म्हटलेलं आहे की त्याचा आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. काय मग टू कवर द डिस्टन्स स्पीड ऑफ द कार should be 64 km/h.
कितीने गेली ती 64 किलोमीटर पर आवर. मग तिने कितीने इन्क्रीज केली हे काढायचं आहे आपल्याला, की तिने कितीने स्पीड इन्क्रीज केली असेल की ती 7.5 आवरमध्ये पोहोचली. काय करावं लागेल, या जे ही स्पीड आहे 64मधून जी आपली 8 आवरमध्ये पोहोचली ती स्पीड काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. म्हणजेच इन्क्रीज इन द स्पीड काय येईल मग, 64 - 60 किलोमीटर पर आवर. म्हणजेच काय येईल, 4 किलोमीटर पर आवर. म्हणजेच आन्सरमध्ये काय येईल, हेन्स द स्पीड ऑफ द कार should be increases by 4 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, म्हणजे तिने कितीने 4 किलोमीटर पर आवरनी इन्क्रीज केले असेल तेव्हाच काय ती पोचली 7.5 आवरमध्ये तिथे पोचली. ठीक आहे, अशा प्रकारे मी प्रॅक्टिस सेट 7.3 इथे कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.